विराट मोर्चा काढलेला आहे. काय मागण्या आहे? सत्याग्रही ते चालू आहे. आजचा हा कंधार शहराच्या समाजाच्या वतीनं हा प्रचंड मोठा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये आमची अशी मागणी आहे की आरक्षणाचं, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. प्रगत जात आणि अप्रगत जात अशी वर्गवारी करून शासनानं शोषित, उपेक्षित, वंचित घटकातल्या मातंग आणि इतर सर्व जाती, ज्या 59 जाती ज्यामध्ये आहेत, यामध्ये काही जाती पुढारलेल्या आहेत आणि ज्यांचं एकूणच उन्नती आणि प्रगती होताना दिसते. पण अशा काही जाती आहेत की ज्यांना आरक्षणाचं एकूणच तरतूद असून सुद्धा त्यांना अजूनही न्याय मिळाला नाही. त्यांची सामाजिक, शैक्षणिक आणि नोकरीतली प्रगती होताना दिसत नाही आणि म्हणून शासनानं या 13% आरक्षणाचं जे काही वर्गवारी आहे ती केली पाहिजे अशी आमची या मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे. 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे आणि निर्देश दिलेले आहेत की या अनुसूचित जातीच्या एकूण 58-59 जातींमध्ये वर्गवारी करा आणि ज्या त्या जातींना न्याय मिळेल अशी सुविधा निर्माण करा. त्याचा आधार घेऊन तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये, हरियाणामध्ये, पंजाबमध्ये अशा 5-6 स्टेटमध्ये हे लागू झालेलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्या की या सर्व राज्यांमध्ये लागू होत असताना तिथली कोणतीही प्रगत जात पुढे आली नाही आणि सामाजिक ऐक्याला धोका निर्माण होईल आणि अनुसूचित जातीतल्या 59 जाती फुटतील अशा पद्धतीचा फेक नरेटिव्ह सेट करून गव्हर्नमेंटच्या विरोधात कोणी उभा राहिलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये शासनानं अनुसूचित जातीच्या या 59 जातींच्या आरक्षणाची वर्गवारी होण्यासाठी बदल समितीची स्थापना केली. बदल समितीनं महाराष्ट्रभर अभ्यास केलेला आहे, तो डाटा गोळा केलेला आहे आणि तो सगळा अहवाल, अभ्यासाचा अहवाल शासनाकडे सुपूर्द केलेला आहे. पण या ठिकाणी एक प्रगत जात पुढे येते आणि एक नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये सेट केलाय की ही सगळी अडाणी लोक आहेत, सुशिक्षित लोक आहेत आणि हे शिकलेले नाहीत, हे देवी देवतांची पूजा करतात. अशा पद्धतीने एक नरेटिव्ह सेट करून या 59 जातीतल्या 58 जातीवर ही एक प्रामुख्याने प्रबळ आणि प्रगत जात अशा पद्धतीनं अन्याय करण्याचा मोठा प्रयत्न करताना दिसते. हा मोर्चा सकल मातंग समाजाच्या वतीने विराट आक्रोश मोर्चा हा काढण्यात आला आणि विराट आक्रोश मोर्चाचं काढण्याचं कारणच एक होतं की ज्या 1 ऑगस्ट 2024 रोजी जे सुप्रीम कोर्टाने आम्हाला एससी आरक्षणामध्ये वर्गीकरण करावं ह्याच्यासाठी जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो निर्णय दिलेला आहे. बाजूच्या राज्यामध्ये ह्या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या 6 महिन्यात झाली, परंतु आज तागायत रोजी आम्हाला हा निर्णय होऊन सुद्धा 2 वर्ष त्याची वाट बघावी लागते. त्यासाठी आम्हाला आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे ह्या विषयासाठी आम्हाला आज हा मोर्चा काढावा लागला आणि त्या मोर्चा आम्ही सर्व समाज बांधवाच्या वतीने काढण्यात आला. ह्या मोर्चाला उपस्थित मार्गदर्शन करण्यासाठी सचिन भाऊ साठे हे अण्णाभाऊ साठेचे वंशज होते. त्याचबरोबर शेजारच्या आमच्या उदगीर तालुक्याचे आमदार, माजी आमदार सदाकररावजी भालेराव साहेब हे होते आणि आरक्षण वर्गीकरणाचा अभ्यासक म्हणून केशव शेकापूरकर साहेब हे पण या मोर्चाला उपस्थित होते आणि सर्व समाज बांधव या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित होता.